दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। दामदुपटीच्या बहाण्याने 40 लाखांचा गंडा। मिरज तालुक्यातील बेडग येथील गुंतवणूकदारांची फसवणूक। बेडग तालुका मिरज येथील गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवून तब्बल 39,23,170 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मनोज कुमार अशोक पाटील यांनी चव्हाण याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रदीप रवींद्र गर्ग राहणार मीरा रोड पूर्व ठाणे, संजय हेमंत विश्वास राहणार मीरा रोड ठाणे, विनोदभाई वजीरभाई पटेल राहणार कामपर्डा जिल्हा वलसाड गुजरात आणि मिलिंद आनंद जाधव राहणार ठाणे यांचा समावेश आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वरील सर्व गुंतवणूकदारांनी मनोज कुमार पाटील यांच्यासह गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवलं होतं। यामुळे मनोज कुमार पाटील यांच्यासह गुंतवणूकदारांनी 39,23,170 रुपयांची रक्कम चौघांच्या कंपनीत गुंतवली होती। परंतु गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर देखील चौघांनी मनोज कुमार पाटील व अन्य गुंतवणूकदारांना रक्कम लाभासह परत दिली नाही। गुंतवणूकदारांनी संशयितांकडे वारंवार रक्कम परत देण्याची मागणी केली, परंतु रक्कम देण्यास संशयितांनी सातत्याने टाळाटाळ केली। अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मनोज कुमार पाटील यांनी प्रदीप गर्ग, संजय विश्वास, विनोदभाई पटेल आणि मिलिंद जाधव या चौघा संशयितांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले।